नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत दुर्गाडी फोर्ट, जे की कल्याणमध्ये आहे. सध्या मी डोंबिवलीमध्ये आहे आणि माहिती नाही वारा सुटला, सर्व धूळ वगैरे झालेली आहे. तो आता आपण चाललो तिथून काहीतरी 7-8 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती तो आहे. सो आज आपण तो एक्सप्लोअर करणार आहोत, आपल्या स्कूटीवरती जाणार आहोत. सो चलो. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोत दुर्गाडी फोर्टला. मला असं वाटतं त्याचा बांध पडलाय की बनवतात वाटतं बघा. या किल्ल्याची सुरुवात जी आहे ती केलेली शहाजहानने आणि पूर्ण झाला तो औरंगजेबच्या काळात. किल्ल्याचा एंट्रन्स आहे या साईडने. काय या साईडने, काय या साईडने ना जायचं. त्यानंतर 1654ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर त्यांनी इथं त्यांचं नौदलाचं तट तयार केलं, जिथं बोट आणि शिप वगैरे तयार करायला लागले. इथे हे दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि यामुळेच त्याला दुर्गाडी असं नाव पडलं. हे बघा, आपण या मंदिराच्या समोरच आहोत आता. मला इथं मंदिर दिसतं आणि बरोबर मागं तिकडं मस्जिद पण आहे. त्यामुळे हे मस्जिद आहे आणि बरोबर इथं हे मंदिर आहे. त्यामुळे त्यांनी इथे रिस्ट्रिक्टेड एरिया घोषित केलाय, कोणाला जाऊ देत नाही. आता व्हिडिओ शूट करत होतो आणि तिकडचे पोलिसांनी मला सांगितलं का इथे व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. त्यामुळे मग मी कॅमेरा बंद केला, कारण की तिथं बरोबर मंदिराच्या मागे, एक्झॅक्टली मागे एक मस्जिद पण आहे आणि तिथं मला असं वाटतं अलाउड नाही आहे म्हणून. त्यामुळे ते मला बोलले तर नो मॅन लँड असं काहीतरी बोलून गेले, मला पण नाही कळालं. बट नोवेज, आपल्याला म्हणजे कायद्यात जे बसत नाही किंवा जे परमिशन नाही आहे त्या गोष्टी करत बसण्यात काय अर्थ नाही आहे. कायद्याचं आणि नियमांचं पालनच केलं पाहिजे. पण सुंदर आहे, छोटासा फोर्ट आहे. आता आपण चालू आहे सुभेदार वाड्याला. कल्याणचे सुभेदार, त्यांचा तो वाडा आहे. इथून काहीतरी 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तो बोललो चला इथं आलो आहे तर आपण सुभेदार वाड्याला पण भेट देऊनच येऊया. आणि जसं मी आता जे त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं हे सर्व जे काम झालेलं आहे ते सर्व नवीनच आहे, ते काही असं जुन्या काळात झालेलं नाही आहे. आणि आताही बघतो तुम्ही इथे पण काही नवीन कामं करतच आहेत ते. तर आता आपण जाऊया सुभेदार वाड्याला. सुभेदार वाड्यामध्ये आता शाळाच दिले, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट. आपल्याला आतमध्ये जायला तर नाही भेटलं, ठीक आहे.